रमेश, आपल्याला या संपूर्ण दौऱ्याकडे लक्ष असणारच आहे, त्या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचेच आहेत. मात्र सध्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. यानंतर जेएनयूच्या रशिया आणि मध्य आशिया अध्ययन केंद्राच्या प्राध्यापिका डॉक्टर रश्मिनी कोपरकर आपल्यासोबत लाईव्ह आहेत. रश्मिनी कोपरकरजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. कारण आजचा दौरा खूप महत्वाचा आहे. पुतीन अनेक वर्षांनी भारतात आलेले आहेत आणि त्यानंतर युक्रेन युद्धानंतर आता ते भारतामध्ये आलेले आहेत. असं असताना या दौऱ्याला कसं महत्व आहे, कसं पाहायचं या दौऱ्याकडे, किती महत्वाचा दौरा आहे पुतीनांचा? नमस्कार, धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. अतिशय महत्वाचा दौरा आहे आणि कालपासून आपण जे क्षणचित्र बघतोय, राष्ट्राध्यक्ष पुतीन जेव्हा आले त्यावेळेला प्रोटोकॉलची चिंता न करता आपले पंतप्रधान त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करायला गेले होते आणि त्यानंतर दोघं एका कारमधून आले आणि रात्री त्यांनी सोबत लोककल्याण मार्ग जो आपल्या पंतप्रधानांचा रहिवास आहे तिकडे ते रात्री एकत्र डिनर पण केला. आणि ह्यातून हे स्पष्ट आहे की ही जी मैत्री आहे किंवा ही जी द्विराष्ट्रीय पार्टनरशिप आहे ती कुठेतरी एका डिप्लोमसीच्या पलीकडे जाणारी आहे, की आपली वर्षानुवर्षांचे संबंध, मैत्री आणि कुठेतरी ह्या मैत्रीचा एक फिलॉसॉफिकल बेस आपल्याला दिसतो. आणि ह्या दौऱ्याबद्दल जर आपण बघायला गेलं तर पुतीन जवळजवळ 4 वर्षानंतर भारतात आलेले आहेत. याआधी 2021 मध्ये ते भारतात आले होते अशाच प्रकारच्या द्विराष्ट्रीय वार्तालापासाठी. त्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांचा दौरा झाला नाही आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर तर ते फारसे आंतरराष्ट्रीय दौरे करणं टाळतातच. अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दौरे त्यांनी त्यानंतर केलेले आहेत आणि त्यात ते भारतात आले ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे ते भारताला किती महत्व देतात हे स्पष्ट होतं. यावर्षी आपण रशिया भारत संबंधांचं जे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अग्रीमेंट साईन झालं होतं त्याची 25वी वर्षगाठ आपण साजरी करतो आहोत. 2000 साली पुतीन यांच्याच सोबत आपले पंतप्रधान वाजपेयी यांनी ते अग्रीमेंट साईन केलेलं होतं आणि त्यानंतर ह्या अशा प्रकारच्या द्विराष्ट्रीय वार्तालापांना सुरुवात झालेली होती. ही बायलॅटरल समिट आपली जी असते ती दरवर्षी 1 वर्ष मॉस्कोमध्ये आणि 1 वर्ष दिल्लीमध्ये असे आपले राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटत असतात. त्याला कधीही खंड पडला नव्हता युक्रेन युद्धाला तोंड फुटेपर्यंत. मात्र गेल्या 2 वर्षात थोडीशी ही एक गती मंदावलेली दिसत होती आणि त्यामुळे आता पुन्हा हे सुरू होतील का अशा प्रकारचे वार्षिक भेटी, अशी एक चिंता आपल्या वर्तुळात सुरू होती. पण राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी हे आमंत्रण स्वीकारून ते इथे आले आणि आता ह्या प्रकारची द्विराष्ट्रीय भेट होतीये. ह्याला खूप महत्व आहे. असं बघायला गेलं तर ही 23वी द्विराष्ट्रीय भेट आहे आणि ह्याच्यात अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. भारताच्या बाजूने जर आपण विचार केला तर भारतासाठी रशिया हा एक अतिशय विश्वासार्ह मित्र किंवा सहकारी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तर त्यामध्ये आपली ऊर्जा सुरक्षा, त्याच्यानंतर आपले सुरक्षा धोरण जे आहे आणि आपले शस्त्रास्त्र आणि आपली जी लष्करी ताकद आहे त्याच्यामध्ये रशियाकडून मिळणारी जी मदत आहे तो एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा जो इकडे आहे तो आपले कुठेतरी जो पीपल टू पीपल रिलेशन्स आहेत, आपले सांस्कृतिक संबंध आहेत, व्यापार आहे, या सगळ्यालाच ह्या भेटीतून कुठेतरी एक चालना मिळेल असं दिसून येतंय. नक्कीच दोन्ही राष्ट्रांचे मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं पाऊल आहे. मात्र मॅडम, नेहमी जेव्हा भारत आणि रशिया यांच्या संबंधाचा विचार येतो किंवा त्या संदर्भात बोललं जातं तेव्हा एका गोष्टीचा किंवा एका देशाचा आवर्जून उल्लेख होतो, तो म्हणजे अमेरिका. ट्रम्प यांचं जे काही गेल्या काही वर्षांपासून किंवा गेल्या काही महिन्यांपासून जे काही धोरण राहिलेलं आहे भारताच्या बाबतीत किंवा रशियाच्या बाबतीत, तर या संबंधांवर रशिया आणि भारतातल्या या मैत्रीचा कसा परिणाम होऊ शकतो? अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर या भेटीचा किती मोठा परिणाम होऊ शकतो? आताच गेल्या वर्षी इंटरनॅशनल अफेअर्स नावाचं जे मॅगझिन आहे त्याच्यात एक आर्टिकल अमेरिकेचे एक प्रोफेसर आहेत त्यांनी छापलं होतं आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की पूर्वी आपल्याकडे द्विध्रुवीय पद्धती होती ज्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया हे 2 पोल होते शीतयुद्धाच्या वेळेला आणि त्यानंतर हळूहळू आपली वाटचाल ही बायपोलॅरिटीकडून मल्टीपोलॅरिटीकडे सुरू झाली. आणि मल्टीपोलॅरिटीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भारत हा एक खूप महत्वाचा पोल किंवा महत्वाचा एक ध्रुव
म्हणून आता हळूहळू उदयाला येतो आहे. आणि हे जे प्राध्यापक आहेत अमेरिकेचे, त्यांनी यावेळी असं म्हटलेलं होतं की आता जगाची वाटचाल ही 3 वेगवेगळ्या गटांकडे होत आहे. हं. ज्याच्यामध्ये एकीकडे ग्लोबल वेस्ट आहे, जिकडे अमेरिका अजूनही खूप महत्वाच्या एक नेतृत्व देणाऱ्या पोझिशनमध्ये आहे. त्याच्यानंतर जो एक ग्लोबल ईस्ट आहे, ज्याच्यात रशिया आणि चायना आहेत, आणि ग्लोबल साऊथ ज्याच्यामध्ये भारत हा अतिशय महत्वाची भूमिका निभावतोय. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतासारखे जे देश आहेत ग्लोबल साऊथ मधले, ते आता कुठच्याही प्रकारे बुली करून किंवा प्रेशराईज करून त्यांची फॉरेन पॉलिसी आखणारे राहिलेले नाहीयेत. आणि हे अमेरिकेलाही आता समजून घेणं गरजेचं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून, ट्रम्प यांच्याकडून ज्या प्रकारचे टेरिफ्स लादले गेले आणि ज्यांच्याकडून आपल्याला एक काही टर्म्स डिक्टेट करण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही रशियाकडून अशा प्रकारे तेल खरेदी करताय आणि त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल शिक्षा भोगावी लागेल. तर ह्याचा आपल्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सामना केलेला आहे, ते एक अतिशय महत्वाचं पाऊल म्हणायला पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर वाटाघाटी जरूर करू, आम्हाला तुमच्यासोबतही संबंध चांगलेच ठेवायचे आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्याशी संबंध चांगले ठेवतोय म्हणून